नमस्कार, माझं नाव ऋषिकेश आणि मी आज तुमच्यासाठी ती मांजरी कुठे आहे या पुस्तकाचं प्रकट वाचन करणार. चित्रात तुम्हाला काय काय दिसतंय? मांजर आहे, मागे ही मागे भिंत वाटते. काय वाटतंय? खिडकीसारखं वाटतंय. पडद्याच्या मागे पडदा, हा पडदा आहे का? ओके. आता चित्रामध्ये आपल्याला पडदा दिसतोय, मांजर दिसते, त्याच्या मागे खिडकी दिसते, खिडकीसारखं काहीतरी, आणि गोष्टीचं नाव आहे ती मांजरी कुठे आहे. मग आपण अंदाज लावूयात. अंदाज हा चूक बरोबर काही नसतो, काही असू शकतं. तुम्हाला काय वाटतं हे चित्र बघून आणि गोष्टीचं नाव वाचून काय असेल गोष्ट, गोष्टीत काय घडेल? काही जे काही अंदाज वाटतोय ते सांगू शकतो. एक सेकंड, आपण हात चालेल का? येस, मांजर लपलेली असेल, तुम्ही हरवली असेल, दूध पिऊन पळून गेले असेल, आणि कोण शोधत असेल? घरातली माणसं शोधत असतील. तुम्ही आता जे जे अंदाज बांधलेत ते लक्षात ठेवूयात आणि कोणाचं किती बरोबर आहे आपण ते पण बघूया. चालेल? तर ही गोष्ट जी आहे, ही गोष्ट लिहिलेली आहे मंजुळा पद्मनाभम यांनी, आणि हे चित्र पण सगळे त्यांनीच काढलेले आहेत. ह्याचा अनुवाद केलाय स्नेहलता दातार यांनी. तर मी वाचतो. आणि ही गोष्ट वाचताना मी तुम्हाला चित्र दाखवणार आहे. चित्रांकडे नीट लक्ष द्यायचंय आणि तुम्हाला एक टास्क आहे. गोष्ट तर ऐकायचीच आहे, पण प्रत्येक चित्रामध्ये तुम्हाला मांजर शोधायची आहे. चालेल? ती मांजरी कुठे आहे? कुठे दिसतंय कोणाला? दिसतंय? दिसतंय? कुंडीच्या मागे आहे आता. पुनी कुठे आहे? मिनीने विचारलं. पुनी कोण असेल? मांजर. या गोष्टीत मांजरीचं नाव आहे पुनी. दिसते आता कोणाला? दिसली? तुम्हाला दिसली? आता चित्रातली गंमत कोणी सांगू शकतंय का काय? हे चित्र बघा आणि हे चित्र बघा. पडद्याच्या मागे इकडे. ओके, म्हणजे पहिलं पान हेच होतं. पुनी कुठे आहे? मिनीने विचारलं. मला नाही माहित, तिची आई म्हणाली. पुनी, पुनी, मिनीने हाक मारली. कुठे दिसते तुम्हाला? दिसते? पुनी, मिनीने हाक मारली, पण पुनीला काही ऐकू गेलं नाही. का ऐकू गेलं नसेल? काय वाटतं? कावळ्यावर लक्ष आहे तिचं. पण पुनीला काहीच ऐकू गेलं नाही. ती कावळ्याकडे बघत होती. तुम्ही माझी छोटी पुनी पाहिलीत का? नाही, पोपटाबाई म्हणाल्या. मी नाही पाहिली कोणी पुनी, लहान नाही नि मोठी नाही. पोपटाबाई बघा कुठे दिसतायत? पोपटाबाई आहेत. आता चित्राची गंमत ती पण बघायची आपल्याला. घरातून मुलगी बाहेर निघाली आहे प्रवास करायला, पण तुम्हाला मांजर दिसते का? पुनी दिसली का तुम्हाला? वर वर वर, बरोबर, कावळ्याच्या मागे. तुम्ही माझी छोटी पुनी पाहिली का? नाही, पोपटाबाई म्हणाल्या. मी नाही पाहिली कोणी पुनी, लहान नाही ना मोठी नाही. तुम्ही पुनी पाहिलीत का? तिची शेपटी शेंद्री आहे. नाही, छत्री मावशी म्हणाल्या. आम्हाला काही शेंद्री शेपट्या दिसल्या नाहीत असं त्या म्हणाल्या. पण तुम्हाला शेंद्री शेपट्या दिसतायत का? बघा बरं. बघा बघा बघा. शेंद्री शेपट्या दिसतायत? दिसल्या? इकडे. मिनीने विचारलं, तुम्ही पुनी पाहिलीत का? तिची शेपटी शेंद्री आहे. छत्रीबाई म्हणाल्या, नाही, आम्हाला काही शेंद्री शेपट्या दिसल्या नाहीत. ती परत रस्त्यावरनं पुढे जात चालली. तुम्ही पुनी पाहिलीत का?
तिचे कान टोकेरी आहेत. नाही, शाळेतल्या मुली म्हणाल्या, आम्हाला टोकेरी कान काही दिसले नाहीत. तुम्हाला टोकेरी कान दिसतायत? दिसल्या दिसल्या. ओके. ती अजून पुढे गेली. तुम्ही छोटी खोडसाळ पुन्नी पाहिलीत का हो इकडे कुठे? नाही ग, शाळेतल्या बाई म्हणाल्या. पण तू इथे फुटपाथवर ये. सगळेजण फुटपाथवर आहे, ती एकटीच खाली आहे. नाही ग, पण तू आधी फुटपाथवर ये आणि मी तुला शोधायला मदत करते. तुम्हाला दिसते का इकडे कुठे पुन्नी? दिसली? कावळा तिच्या मागे लागलाय. खोडसाळ पुन्नी. पुन्नी कुठेही दिसत नव्हती आणि वाहने जोरदार चालत होती. आता बघा, नीट बघा, पुन्नी दिसतेय का कुठे? पुन्नी कुठेच दिसत नव्हती आणि वाहने पण जोरदार चालत होती. काय वाटतं, काय झालं असेल पुन्नीला? इथे तर कुठे चित्रात दिसत नाहीये. कहीं तो छुपी है. ओके. गाडीच्या खाली. पण गाड्या भरधाव चालल्यात बरं का. ती येणार नाही. चालेल, पुढे गेली असेल. बघूयात बघूयात. मिनीला बघा. पुन्नी, पुन्नी. तू घरी चल, तू घरी लवकर चल, नाहीतर तुझी आई काळजी करत बसेल. त्या बाईने तिला सांगितलं. तिची छोटी पुन्नी हरवलीये, प्रत्येक जण म्हणत होतं. तिने जितक्या जितक्या लोकांना विचारलं ते सगळे आता तिच्या बरोबर यायला लागले. पण अजून तुम्हाला कुठे दिसतेय का ती पुन्नी एवढ्या सगळ्या चित्रात? कावळा दिसतो. अच्छा, बघूया. घरात गेली असेल. ठीक आहे, बघूयात. तिची छोटी पुन्नी हरवलीये, प्रत्येक जण म्हणत होतं. तिची शेपटी शेंद्री आहे, कान टोकेरी आहेत आणि ती खोडकर पण आहे. ती बघा, रडते बिचारी. कुठे गेली होतीस? तिची आई म्हणाली. कुठे गेली होतीस? तिची आई म्हणाली. कोणीतरी तुझी वाट बघत थांबलंय. कोण असेल? बघूयात. ओहो, मिनी म्हणाली. ओहो हो हो, इथे आहेस होय पुन्नी. हे बघा, पुन्नी म्हणाली. अशी होती ही छोटीशी गोष्ट. ती मांजरी कुठे आहे?